नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ट्रेल्स विथ एबीमध्ये। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यात असलेल्या ऐतिहासिक आणि पौराणिक स्थळी अंबरनाथ प्राचीन शिवमंदिरात। अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्यकलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते। चला तर मग जाऊया अंबरनाथ शिवमंदिरात। ठाणेवरून माझा लोकलने अंबरनाथचा प्रवास सुरू झाला। अंबरनाथच्या स्टेशनवरून बाहेर पडताच एक जे अप्रतिम दृश्य आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच आपले राजे श्रीमंत योगी शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे। त्या चौकामधूनच आपल्याला अंबरनाथ शिव मंदिराकडे जाणारे रिक्षा आपल्याला मिळेल। मी इथून मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षा घेतला आणि मंदिराकडे निघाले। अंबरनाथ रेल्वे स्टेशनपासून 2 किमी अंतरावर वालधुनी नदीच्या काठावर वसलेले आहे हे मंदिर। रिक्षामधून उतरताच आपल्याला वालधुनी नदीच्या काठावर एक पूल लागतो। त्या पुलावरून थोडं चालत गेल्यावर आपल्याला मंदिराचं प्रवेशद्वार दिसतं। मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच आपल्याला इथे फुलांची आणि प्रसादाची दुकाने दिसेल। प्रवेशद्वारामधून आतमध्ये गेल्याबरोबरच आपल्याला हे सुंदर मंदिर दिसतं। हे मंदिर साधारणपणे 1000 वर्ष जुनं आहे। इतिहास, शिल्पकला आणि अध्यात्म या तिन्ही गोष्टींचा एकत्र अनुभव देणारं हे मंदिर महाराष्ट्रातलं एक अद्वितीय ठिकाण आहे। हे मंदिर इसवी सन 1060च्या सुमारास बांधलं गेलं होतं। त्या काळी शिलाहार राजवंशाचा कारभार चालू होता आणि राजा माडुळक यांनी या मंदिराची निर्मिती केली। पूर्ण मंदिर काळ्या दगडातून बांधलेलं असून त्यातील शिल्पकला आजही तितकीच जिवंत भासते। या मंदिराला जुना अंबरनाथ किंवा अंबुशिश मंदिर असंही म्हटलं जातं। आज आपण आधुनिक युगात जगत आहोत, पण या मंदिरात उभं राहिलं की 1000 वर्षांपूर्वीच्या त्या कारागिरांचा परिश्रम आणि कौशल्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं। मंदिराच्या प्रत्येक भिंतींवर, खांबांवर आणि छतावर अप्रतिम शिल्प दिसतात। देवदेवतांचे पुतळे, देवी प्राणी, नृत्य करणाऱ्या नर्तिका हे सगळं इतक्या बारकाईने कोरलंय की आजही पाहताना थक्क व्हायला होतं। मंदिराचं स्थापत्य प्रामुख्याने द्रविड शैलीचं आहे, पण त्यात उत्तर भारतीय वैशिष्ट्यही दिसतात। यामुळेच हे मंदिर केवळ धार्मिकच नाही तर एक वास्तुशिल्पाचा खजिनाही आहे। अंबरनाथ मंदिराशी एक महत्त्वाची पौराणिक कथा सुद्धा जोडली आहे। असं सांगितलं जातं की भगवान महादेवाने याच ठिकाणी राक्षस त्रिपुरासुराचा वध केला होता। त्रिपुराचा वध झाल्यावर या ठिकाणी भगवान शंकराचं शिवलिंग प्रकट झालं, म्हणून इथलं शिवलिंग स्वयंभू मानलं जातं। इथल्या स्थानिक लोकांचा विश्वास आहे की इथे दर्शन केल्याने सर्व दुःख नाहीशी होतात आणि मनाला शांती मिळते। मंदिराच्या आत दर्शनासाठी गेल्यावर आत प्रवेश केला की एकदम वेगळाच अनुभव येतो। गर्भगृह खालच्या पातळीवर असल्यामुळे दर्शनासाठी काही पायऱ्या उतराव्या लागतात। तिथं स्वयंभू शिवलिंग आहे, ज्यांचं दर्शन घेण्यासाठी रोज असंख्य भाविक येतात। शिवलिंगासमोर दिवे पेटवलेले असतात, फुलं अर्पण केलेली असतात आणि मंदिरे भरून टाकणारा जप ऐकू येतो। एकदा का तुम्ही तिथं उभं राहिलात की बाहेरच्या जगाचा कोलाहल विसरून जाता। महाशिवरात्रीच्या दिवशी अंबरनाथ मंदिरात प्रचंड गर्दी होते। दूरदूरून लाखो भाविक भगवान शंकराचं दर्शन घेण्यासाठी येतात। संपूर्ण रात्र पूजा, भजन आणि आरत्या चालतात। श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी भक्तांची प्रचंड रांग लागलेली असते। हे फक्त एक मंदिर नाही तर भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। मंदिराच्या बाहेर पडल्यावर मंदिराभोवती एक वेगळीच ऊर्जा जाणवते। भक्त शांत बसून ध्यान करतात, कुणी जप करतं, आजूबाजूला दुकाने, प्रसाद, फुलं विकणारे लोक असतात, पण तरीही मंदिराजवळ गेलं की एक आगळा वेगळा शांतपणा मिळतो। हे ठिकाण धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन या तिन्ही दृष्टीने महत्त्वाचं आहे। तर मंडळी, हे होतं आपल्या अंबरनाथ प्राचीन शिवमंदिराचं दर्शन। इतिहास, शिल्पकला, पौराणिक कथा आणि अध्यात्म या सगळ्यांचा सुंदर संगम या मंदिरात दिसतो। जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणखी अशा ठिकाणांचे दर्शन घेण्यासाठी माझ्यासोबत जोडला राहा। पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच ऐतिहासिक ठिकाणी भेटूच। तोपर्यंत ओम नमः शिवाय, हर हर महादेव।